श्री गुरुदेव दत्त। अध्याय 10 वल्लभेश ब्राह्मणास जीवदान। श्री गणेशाय नमः। नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला, महाराज, श्रीपाद यती सूक्ष्म रूपाने कुरवपुरात राहिले असे आपण सांगितले, मग त्यांचे अर्थात दत्तात्रेयांचे पुढील अवतार कसे झाले? सिद्ध म्हणाला, श्रीगुरूंचा महिमा अतर्क्य आहे, त्यांच्या लीलेला कोणालाही थांग लागत नाही, ते कार्यासाठी अनंत रूपे धारण करू शकतात। भगवान विष्णू क्षीरसागरात वास करतात, पण भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी भूतलावर अनेक अवतार घेतले हे कुलाही माहीत आहे। सृष्टीचक्र अव्याहत चालण्यासाठी एकमेव अद्वितीय असे ते परब्रह्म श्रीरूप झाले हे सर्वमान्य आहे। हे सामर्थ्य सर्वसामान्यांना आकलन होत नाही, म्हणून श्रीपाद यती कुरवपुरात अव्यक्त होऊन राहिले, तरी त्यांना कालापरत्वे योगबलाने विविध अवतार घेतले हे समजून घे। गुरुभक्ती कधीही व्यर्थ ठरत नाही। जो अत्यंत आपुलकीने श्रीगुरूंची सेवा भक्ती करतो, त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवतो, त्या भक्ताला ते अहोरात्र जपतात, त्याची काळजी घेतात। याविषयीची एक कथा सांगतो, म्हणजे श्रीगुरूंची वत्सलता ते कार्यासाठी कसे प्रकट होतात याची खात्री पटेल। वल्लभेश नावाचा एक काश्यपगोत्री ब्राह्मण होता। तो सुशील व सदाचारी होता, व्यापारधंदा करायचा, तो श्रीपादांची भक्ती करायचा, त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी कुरवपुरास जायचा। एकदा तो व्यापारासाठी निघाला, या खेपेस चांगला नफा झाला, तर गुरुस्थानी 1000 ब्राह्मणांना भोजन द्यायचे असा त्याने मनोमन संकल्प केला होता। मार्गामध्ये तो श्रीपादांचेच ध्यान करीत होता। श्रीगुरूंच्या कृपेने त्याच्या मालाची गावोगावी उत्तम विक्री झाली, त्याला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळाला। ती द्रव्यराशी घेऊन तो कुरवपुरास निघाला। काही चोरांनी त्याला लुटण्याचे ठरविले। आम्ही श्रीपादांच्या दर्शनासाठी कुरवपुरास जात आहोत असे सांगून तेही त्याच्याबरोबर चालू लागले। रात्रीच्या सुमारास निर्जन स्थान पाहून त्यांनी त्या ब्राह्मणांचा वध केला आणि त्याचे सर्व द्रव्य घेतले। त्याच क्षणी श्रीगुरू श्रीपाद चिंचाड वेश धारण करून त्यांच्या सन्मुख प्रकट झाले। जटाधारी, भस्मधारी आणि तीक्ष्ण त्रिशूळधारी अशा त्या साधूचे डोळे संतापाने आग ओकत होते। ते भयंकर उग्र रूप पाहून तस्कर भयभीत झाले। श्रीगुरूंनी आपल्या त्रिशूळाने त्यांना क्षणार्धात ठार केले। एक तस्कर गयावया करीत त्यांच्या चरणी लोटला। तो म्हणाला, मला मारू नका, मी निरपराधी आहे, या ब्राह्मणाला मी मारले नाही, माझे साथीदार याला मारतील याची मला काही कल्पना नव्हती, मी याला वाचवू शकलो नाही, मला क्षमा करा। सर्वसाक्षी श्रीगुरूंनी त्याचे अंतःकरण जाणले, त्याला क्षमा केली। त्याच्या हाती थोडी विभूती देऊन म्हणाले, ही विभूती या ब्राह्मणावर टाक। तस्कराने ब्राह्मणाची मान धडाला लावली आणि ती विभूती तेथे प्रोक्षण केली, तर काय आश्चर्य, तो मृत ब्राह्मण तत्काळ उठून बसला। श्रीपाद यती एकदम अदृश्य झाले। जिवंत झालेला वल्लभेश ब्राह्मण त्या तस्कराला विचारू लागला, तू मला का धरले आहेस? या सर्वांना कोणी मारले? तस्कराने त्याला आधी घडलेली सर्व हकीकत सांगितली। तो म्हणाला, शंकरासारखा दिसणारा एक तेजस्वी वेश्या आला होता, या तस्करांनी तुला ठार करून तुझे धन चोरले, म्हणून त्याने यांना मारले, तुला जिवंत केले। तू येथेच उभा होता, आता कोठे गेला काही कळलेच नाही, तुझी भक्ती थोर म्हणूनच तो तुझ्या रक्षणासाठी धावला। ते ऐकताच ब्राह्मणाला मोठे आश्चर्य वाटले। भक्तवत्सल हे ब्रीद मिरविणाऱ्या श्रीगुरू श्रीपादांनीच हे काम केले आहे, या श्रद्धेने त्याचे डोळे भरून आले। आपले धन घेऊन तो कुरवपुरास गेला, गुरुपादुकांची भावभक्तीने पूजा केली, 4 सहस्त्र ब्राह्मणांना भोजन दिले। असे आहे कुरवपूर क्षेत्राचे महात्म्य। श्रीगुरू श्रीपाद अदृश्य रूपाने तेथे निरंतर वास करतात, हे तू नीट मनात धर। भक्तांना त्यांच्या अस्तित्वाची आजही अनुभूती येते। श्रीपाद भक्त्योद्धारासाठी लोकात प्रकट होतात। पुढे त्यांनी नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेऊन विलक्षण चरित्र दाखविले। नामधारक म्हणाला, सिद्धनाथ महाराज, श्रीगुरूंचे लीला कर्तृत्व अवाढव्य करणारे आहे। आता मला नृसिंह सरस्वती स्वामींचे चरित्र ऐकविण्याची कृपा करा। त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा। नेती नेती शब्द न ये अनुमाना, सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना। जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता। जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता। जय देव जय देव। सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची कळेल ही मात। पराही परतली तेथे कैचा हा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत। जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता। जय देव जय देव। दत्त येऊनी उभा ठाकला,
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव देव जय देव जय श्री गुरुदत्ता भारती वाळीता हरली भवचिंता जय देव जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मितूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव जय देव